घेण्यासारखेच आहेत सर्वांना, कारण की आज प्रत्येकाला ती अडचण आहे. तशीच अडचण आम्हालाही होते. आम्हाला आमच्या तालुक्याचे अध्यक्ष श्रवणभाई हे आम्हाला गायडन्स करतात, त्या प्रकारे आम्ही करत असतो. पण आम्हाला फक्त गायडन्स एवढंच होत नाही की आपले जे मित्रपक्ष आपला जो युपी ज्याच्याबरोबर आहे त्यांच्याकडे काय कोऑर्डिनेशन आहे आपल्याला, ते लोक आपल्याला कोऑर्डिनेशन करत नाही, ते आपल्याला विचारातच घेत नाही. त्यांचा कोणताही समन्वय म्हणजे आम्हाला वॉर्डचं आणि तालुक्याचं समन्वयक म्हणून घेतलेलं, तर त्यांच्यामध्ये कोणती कोऑर्डिनेशन मीटिंग अजूनपर्यंत झालेली नाही. ते लोक कोणत्या गोष्टीला विचारात घेत नाहीत. आपण त्यांच्या म्हणजे ते एखादी आमच्या मराठीमध्ये म्हण आहे आपली, दारात कुत्रा आला की हाडून टाकायचं आणि हे करायचं, तशी गत आपली नको व्हायला. आपल्याला शान नाही, आपण दादांचे कार्यकर्ते आणि शान मध्ये उभं राहू आणि पक्ष वाढवू. आपल्याला पुढे नगरसेवक आमदारकी लढवायचे. या ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा खासदार होता आणि तीच ताकद कार्यकर्त्यामध्ये की पुन्हा खासदार निवडून आणायचा. आपण कोणाला या ठिकाणी विरोध नाही करत, पण आपल्या पक्षाची ताकद असताना आपला पक्ष कुठतरी कमजोर का केला जातोय, का कोण जाणून बुजून कमजोर करण्याचा प्रयत्न करते, या गोष्टीवर विचार केला पाहिजे. आणि वरिष्ठांनी मी खरंच विनंती करतो की आपलं कार्यकर्त्यांमध्ये धमक आहे काम करण्याची. तो गल्लीमध्ये आता मगाशी तालुका अध्यक्षांनी सांगितलं की आज इलेक्शन म्हणजे एक महत्वाचा मुद्दा असतो की अजितदादांच्या पक्षाचा कार्यकर्ता हा प्रत्येक घरामध्ये पोहोचतो आणि हीच ती वेळ असते की आपल्याला कार्यकर्ते वाढवण्याची. आणि याच वेळेला जर आपला कार्यकर्ता कुठे कमजोर झाला तर मला वाटत नाही की याच्या पुढे तो कार्यकर्ता पुन्हा वर येईल. म्हणून त्यासाठी आपल्याला कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे आणि कार्यकर्त्याला सपोर्ट केला पाहिजे. त्यांचं काय कोऑर्डिनेशन असेल ते तुमच्या माध्यमातून प्रत्येकाबरोबर कोऑर्डिनेशन करून आपण मदत करावी. धन्यवाद. जय राष्ट्र. चला पुढचं कोणी